लखनौचं नाव घेतलं की सर्वात आधी आपल्या मनात येतो तो म्हणजे नवाबशाही महाल, वाड्या आणि तिथली राजेशाही संस्कृती। यापैकीच एक आहे ते म्हणजे लखनौची चिकनकारी। आज भारतात फॅशनचा विचार केला तर चिकनकारीचं नाव हे घ्यायलाच लागतं। अनेक तरुणींना चिकनकारी कुर्ती आणि सूट्स घालायला आवडतात। ही कला लखनौच्या पारंपरिक भरतकाम तंत्राचा एक भाग आहे। आज चिकनकारी तिच्या सौंदर्य, नाजूकपणा आणि भरतकामासाठी जगभर प्रसिद्ध आहे। असं म्हटलं जातं की चिकनकारी हा लखनौच्या संस्कृतीचा आणि वारशाचा एक भाग आहे। त्याचा इतिहास जरी जुना असला तरी आज देखील ही शैली महिलांच्या विशेष पसंतीची आहे। जेन्झी असणाऱ्या तरुणींनाही ही कला खूप आवडते। चिकनकारी त्याच्या बारीक आणि सटीक कामासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये सुती किंवा रेशमी कापडावर हाताने भरतकाम केलं जातं। आज आपण जाणून घेऊयात लखनौच्या चिकनकारी भरतकामाच्या इतिहासाविषयी। चिकनकारी या शब्दाची उत्पत्ती चिकन या तुर्की शब्दापासून झाली असं म्हटलं जातं। तुर्कीमध्ये चिकन म्हणजे नाजूक काम किंवा सजावट। बुटी, पेपाणी, जाल, फुलकारी, कन्नी, आरा, तंकी आणि साबरी हे चिकनकारीचे काही प्रकार आहेत। चिकनकारीचा उगम हा मुघल काळात झाला। फारसी कारागिरांनी ते भारतात आणलं आणि कपड्यांवर भरतकाम करायला सुरुवात केली। मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती जहांगीरची पत्नी बेगम नूरजहां यांच्यामुळे। असं म्हणतात की जहांगीरची पत्नी नूरजहां यांना हस्तकला आणि विशेषतः भरतकामाची खूप आवड होती। त्यांना स्वतःला त्यात खूप रस होता। त्यांच्या दरबारात अनेक कारागिरांना या कलेचं प्रशिक्षण दिलं गेलं। अशा माध्यमातून चिकनकारी लखनौला पोहोचली। मात्र लखनौपूर्वी इराणमध्ये चिकनकारीचं काम व्हायचं। ही कला इराणमधून भारतात पोहोचली। दिल्ली ते मुर्शिदाबाद, मुर्शिदाबाद ते ढाका आणि ढाका ते लखनौ। आजही लखनौ आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये स्त्रिया चिकनकारी भरतकाम करूनच आपलं घर चालवतात। आता ही कला जगभर प्रसिद्ध झाली आहे। सुरुवातीला चिकनकारी एम्ब्रॉयडरी मलमलच्या कपड्यांवर केली जायची, पण काळ बदलला आणि आता कॉटनच्या कपड्यांव्यतिरिक्त ही नक्षी सिल्क, जॉर्जेट आणि शिफॉनवर देखील केली जाते। चिकनकारी भरतकाम करण्यासाठी कापडावर लाकडी ठोकळ्याने डिझाईन्स कोरल्या जातात। यामध्ये निळ आणि पांढरा डाय यांचा वापर केला जातो। हे काम पूर्ण झाल्यानंतर हे कापड फ्रेम मध्ये बसवून हाताने भरतकामाचं काम सुरू केलं जातं। पूर्वी पांढऱ्या सुती धाग्याने भरतकाम केलं जायचं, मात्र आता सर्व रंगामध्ये हे भरतकाम केलं जातं। आता फॅशन डिझायनर्सनी देखील चिकनकारीला नव्या आणि आधुनिक स्वरूपात आणलंय। सध्याच्या तरुणांना ते खूप आवडतंय। चिकनकारी भारतात आणि परदेशातही प्रसिद्ध आहे। त्याच्या सौंदर्य आणि नाजूकपणामुळे लोक ते खरेदी करण्यास नेहमीच तयार असतात। इतकंच नाही तर सेलिब्रिटींमध्येही त्याची क्रेज वाढलेली आपल्याला दिसते। बॉलिवूडमधील अनेक प्रमुख सेलिब्रिटी चिकनकारी कपडे परिधान करताना दिसतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।